चला हवा वेदा या शोमध्ये निलेश साबळे यांची एक्झिट झाल्यापासून खूप साऱ्या लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला चालू केलेला आहे सोशल मीडियावर। आणि त्यातच खूप साऱ्या लोकांचं मत असं आहे की बरं झालं की हा जो चला हवा वेदा शो आहे हा एकदाचा बंद झाला, इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार नाही। यासाठी लोक देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आनंदात आहेत। त्याच्या मागचं कारण हेच आहे की हा कमेंट तुम्ही वाचू शकता की ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की फर्स्ट क्लास अभिनेत्यांकडून तुम्ही थर्ड क्लास क्वालिटीचा अभिनय हा करून घेत होतात, त्यांच्याकडनं थर्ड क्लास क्वालिटीची स्क्रिप्ट ही तुम्ही त्यांच्याकडनं करून घेत होतात आणि फक्त पैशांसाठी हा शो एवढा वाढवण्यात आला असं कुठेतरी लोकांचं मत आहे। आता तर काही लोक एवढं घाण देखील बोलत आहेत की ते जे कलाकार आहेत तिथले त्यांना सिग्नल वगैरेवर पाठवा। तुम्ही कमेंट्स बघू शकता, मी स्वतः काही म्हणत नाही। प्रेक्षकांची जी आक्रोश होता, प्रेक्षकांचा जो निराशा होती या शो बद्दलची, ती आता स्पष्टपणे पुढे येत आहे। कारण की हा शो खूपच वर्षासाठी खेचण्यात आला होता आणि मला देखील कुठेतरी वाटतं की ह्यांची जी स्क्रिप्ट होती ही स्क्रिप्ट पण काही एवढी खास नसत होती आता या गेल्या शेवटच्या काही काळामध्ये। कारण की त्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्ही किती जोक्स आणणार, किती काय करणार, मला हेच समजत नाही आहे। खूप फालतू प्रकारचे जोक्स होते आणि तेच जे प्रेक्षक तिथं बसलेले आहेत किंवा मग तिथे कुठले जे पाहुणे वगैरे जे आलेले असतात त्यांचे हसायचे क्लिप्स या रिपीट त्याच हसायच्या क्लिप्स या तिथे लावण्यात येत होत्या। काही जरी फालतू जोक झाला तरी देखील त्याच हसण्याचा प्रकार त्यांचा जे गेस्ट आलेले त्यांचा किंवा प्रेक्षकांचा जो हसण्याचा आवाज तिथे टाकायचा प्रयत्न करायचा, हा कुठं ना कुठंतरी मला देखील आवडला नव्हता आणि महाराष्ट्रामधील जनतेला देखील हे कुठं ना कुठंतरी आवडत नव्हतं। तेच जोक्स, पुन्हा जोक्स देखील एवढ्या भारी क्वालिटीचे नव्हते। तर या सगळ्या दृष्टिकोनातून प्रेक्षक देखील पूर्णपणे नाराज हे झालेले होते चला हवा वेदा ह्याच्यावर। आणि त्याच दृष्टिकोनातून आता हे निलेश साबळे जेव्हापासून बाहेर गेलेले आहेत, एक्झिट घेतलेला आहे, शो बंद झालेला आहे, तेव्हापासून प्रेक्षक खूप जास्त प्रमाणामध्ये आनंदात आहेत। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये कळवा, कारण की तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।